हाय एव्हरीवन आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा माझा प्रेमाचा आणि आदराचा नमस्कार. आज ज्या विषयावर मी तुम्हा लोकांशी बोलणार आहे तो विषय माझ्या मनाच्या अतिशय जवळचा विषय आहे. माझा खूप फेवरेट विषय आहे. खूप आवडतं मला त्याच्यावर बोलायला. अगदी कधीही कुणाशी आणि कितीही वेळ मी त्या विषयावर बोलू शकते आणि तो विषय आहे नामस्मरण. कधीही वेळ मिळाला की मला असं वाटतं, म्हणजे मी हे करते की कधीही वेळ असला मला रिकामा की इतर काही करण्यापेक्षा किंवा असं रॅन्डम काहीतरी करण्यापेक्षा ऐकण्यापेक्षा देवाचं नाव घेणं हे एक माझा डेली रुटीन मधला एक थोडा पार्ट तरी त्याच्यामध्ये माझा जात असतो. अगदी 24 तास नाही, पण थोडा वेळ तरी ते व्हावं असा माझा कायमच प्रयत्न असतो. तर आज मी त्याच विषयावर तुम्हा लोकांशी बोलायला आली आहे. नामस्मरण म्हणजे काय की नाव आणि स्मरण, म्हणजे नाम आणि स्मरण या दोन शब्दांनी मिळून बनलेला तो एक साधा सिंपल शब्द आहे. पण शब्द जरी साधा असला तरी त्या शब्दाचं जे महत्व आहे, त्याची जी महिमा आहे ही फार मोठी आहे, फार मोठी आहे. त्याचे फायदे पण भरपूर आहेत. म्हणजे आपण आध्यात्मिक फायदे जाऊ देत, आपण त्या बाबतीत नाही बोलणार, पण त्याचे असे देखील फायदे आहेत. म्हणजे इहलौकिक म्हणूया आपण, तर तसे देखील फायदे त्याचे भरपूर आहेत. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे ज्यावेळी आपण कंटिन्युअस नामस्मरण करत असतो त्यावेळी आपल्याला एक प्रकारचा एक सेफ्टीची भावना आपल्या मनामध्ये असते आणि आपल्याला भीती वाटत नाही. आपल्यासोबत काही अरिष्ट घडण्याची भीती हे आपल्याला वाटत नाही, कारण आपल्याला माहिती असतं की माझ्यासोबत काही वाईट घडू शकत नाही, कारण माझी काळजी घेणारा हा कायम माझ्या सोबत आहे. हा जो एक विश्वास आहे, हा विश्वास आपल्याला नाव देत असतं. त्या नामामुळे आपल्याला तो विश्वास कायम येत असतो. आणि बऱ्याचदा व्यक्ती ज्या वेळेला थोडीशी एक अंडर कॉन्फिडन्स घाबरट असते, तर तशा प्रकारच्या व्यक्तींना तर डेफिनेटली ह्याचा फार फायदा होतो. सायकोलॉजिकली ते आपल्याला हेल्प करतं आणि आपल्याला वाटतं की कोणीतरी आपल्या सोबत आहे, आपली काळजी कोणीतरी घेत आहे आणि त्यामुळे आपलं कधीही काहीही वाईट होऊ शकत नाही, हा विश्वास त्यांना असतो. तर हे एक झालं. त्यानंतर मला कोणीतरी काही दिवसांपूर्वी एक एक 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, सॉरी, तर 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मला कोणीतरी हे एक वाक्य सांगितलं आणि मला ते वाक्य प्रचंड क्लिक झालं. वाक्य असं होतं की त्यांनी मला असं सांगितलं, माझ्यापेक्षा वयाने मोठे होते, ते अनुभवी होते, आणि त्यांनी म्हटलं की परमेश्वराच्या अनेक रूपांपैकी, परमेश्वराची अनेक रूप आहेत बरोबर, आणि त्या रूपांपैकीच नाव हे देखील त्याचं एक रूपच आहे. त्यामुळे जर का तुम्ही नाव घेत असाल, नाम घेत असाल, तर ते नाम रूपाने तो परमेश्वर कायम तुमच्या सोबत असतो. नाम रूपाने तो परमेश्वर जो आहे तो कायम तुमच्या सोबत असतो. आणि हे नाव आपण ज्या वेळेला वारंवार घ्यायला लागतो आणि त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये आपण आपले महिने वर्ष उलटतात, तसं तसं आपल्याला त्या गोष्टीची प्रचिती देखील यायला लागते. कारण अगेन की परमेश्वर जो आहे तो भावाचा भुकेला आहे, तो प्रेमाचा भुकेला आहे, नामाचा भुकेला आहे. आणि ज्यावेळी त्याला तुम्ही प्रेमाने आवाज देता, नामानी नाव त्याचं घेता, प्रेमाने नाव घेता, श्रद्धेने घेता, त्यावेळेला तो तुमच्याकडे ओढवला जातो, कारण हा त्याचा स्वभाव आहे. तो भावाचा भुकेला आहे. आणि ज्या वेळेला आपण त्याचं प्रेमाने नाव घेतो त्यावेळेला तो देखील आपल्यापासून फार काळ लांब राहू शकत नाही. तो देखील येऊन आपला हात धरतो आणि हळूहळू आपण जर का सजगपणे जगायला लागलो आणि सजगपणे जर का आपण बघायला लागलो, तर आपल्याला बऱ्याचदा हे लक्षात येतं की म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आपल्या अंगावर काहीतरी एखादा प्रॉब्लेम येतो, एखादं काहीतरी संकट येतं, काहीतरी असं उद्भवतं आणि आपण त्याच्यामधून निलया एकदम इझिली त्याच्यामधून निघून जातो आणि आपल्यालाच कळत नाही की अरे इतका मोठा प्रॉब्लेम असताना कसं काय मी त्याच्यातून सही सलामत बचावले, किंवा कसं काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर
डोळसपणे ज्या वेळेला आपण बघू त्यावेळेला लक्षात येईल की ह्या आपल्याला कोणीतरी मदत केली असते किंवा आपल्याला तो जो आपलं जे नाव आहे, जो परमेश्वर आहे, त्याच्याकडून आपल्याला ही मदत लाभलेली असते. मात्र आपल्याला बऱ्याचदा आपण आहे ना सजगपणे विचार करत नाही, सजगपणे त्या गोष्टीकडे, त्या घटनेकडे बघत नाही आणि त्यामुळे आपल्याला हे लक्षातच येत नाही की आपल्याला त्याच्याकडून ही मदत लाभलेली आहे. आणि ज्यावेळी आपण सजगपणे विचार करतो की हे असं झालंय, हे कसं काय झालं आणि त्याच्या मागे काय होतं, आपल्याला कोण मदतीला आलं, हे आपण ज्यावेळी प्रत्येक वेळी विचारायचा करायला लागतो त्यावेळेला त्या प्रकारचे अनुभव जे आहेत ते आपल्याला अधिकाधिक यायला लागतात आणि त्याच्यामुळे आपली नावातली गोडी अधिक वाढते आणि जशी नावातली गोडी अधिक अधिक वाढते तशीच त्या परमेश्वराला देखील आपली अधिकाधिक गोडी लागते. तर हे झालं माझे काही विचार नामस्मरणावरचे. त्याशिवाय देखील मला आज एक पुस्तक सापडलं घरात आणि खूप सुंदर पुस्तक आहे, नामस्मरणावरच पुस्तक आहे. एक 48 पानांचं हे पुस्तक आहे आणि पूर्ण नामस्मरणावरच हे पुस्तक आहे. तर त्यापैकी एक 3-4 श्लोक तुम्हाला वाचून दाखवावे असं मला वाटलं, कारण खूप छान आहे, नामस्मरणाची महती सांगणारे हे श्लोक आहेत. तर मी तुम्हाला ते वाचून दाखवते. आय होप तुम्हाला ते आवडतील. तर पहिला याच्यातला असा श्लोक आहे, थांबती दुष्कर्मांची फळे, अनिष्टाची इच्छा मावळे, इष्ट प्रवृत्ती उचंबळे अंतःकरणे. तर नाम आपण सतत घेतल्यामुळे काय होतं की अनिष्टाची इच्छा मावळे म्हणजे काहीतरी वाईट करावं, हे बऱ्याच लोकांना असं असतं की वाईट प्रवृत्ती म्हणजे काहीतरी काहीतरी कोणाची तरी काडी काढायची किंवा काहीतरी वाईट करायचं किंवा अशा बऱ्याच दुष्प्रवृत्ती लोकांमध्ये असतात. तर तुम्ही आपण जर का नामस्मरण केलं तर त्या ज्या दुष्प्रवृत्ती असतात ना, म्हणजे ते जे अनिष्ट, जे आपल्यासाठी इष्ट नाहीये असं अनिष्ट जे काही असतं किंवा इतरांसाठी जे इष्ट नाहीये ते करण्याची जी एक माणसाला इच्छा असते, ती इच्छा त्या नामस्मरणामुळे नष्ट होते. त्यानंतर थांबती दुष्कर्मांची फळे म्हणजे काय की अनिष्ट लोकांचं अनिष्ट करावं ही आपली इच्छा मावळते, आपल्याला तसं करायची इच्छा होत नाही, आपल्याला चांगलंच आपण कायम वागावं ही आपली इच्छा असते, नामस्मरणामुळे असं होतं. त्यानंतर थांबती दुष्कर्मांची फळे म्हणजे आपण पास्ट मध्ये जे काही वाईट कर्म केलेले असतात ते त्याचं जे फळ आपल्याला मिळणार असतं ते फळ मिळतं, पण जर कर्म तीव्र असतील तर त्याचं फळ मिळेल, पण त्या फळाची तीव्रता जी आहे ती तीव्रता तेवढी राहणार नाही जेवढी अदरवाईज राहिली असती. नामस्मरण जर का तुम्ही सुरू केलं आणि तुम्ही सतत परमेश्वराचं फार प्रेमाने, श्रद्धेने आणि समर्पित भावाने नामस्मरण करत राहिले तर जे दुष्कर्मांची फळं असतात ती फळं, एकतर दगडाचा मार जो आहे तो विटेवर निभावला जातो, म्हणजे तेवढ्या तीव्र आपल्याला फळं मिळत नाहीत, आणि जर का कर्म फारच छोटी असतील तर ती फळं जी आहेत ती कधी कधी बऱ्याचदा मिळत देखील नाही. त्यानंतर दुसरा असा याचा श्लोक आहे की नामस्मरणे वर्मकळे, नामे अंतःकरण उजळे, नामाने काळजी मावळे अंतरीची. नामस्मरणे वर्मकळे, नामे अंतःकरण उजळे, नामाने काळजी मावळे अंतरीची. म्हणजे नामस्मरणे वर्मकळे म्हणजे कसं की परमेश्वराच्या नावामध्ये काय जादू आहे, काय मजा आहे, काय शक्ती आहे हे त्या नामस्मरणाने आपल्याला कळते. कसं की जेवढं आपण नाव घेत राहू तेवढं आपलं त्याच्याशी संविधान वाढतं आणि त्याच्याशी आपली जवळीक वाढते आणि हळूहळू आपल्याला त्याची त्या प्रकारची प्रचिती यायला लागते आणि त्याच्यामुळे प्रचिती आल्यावर आपल्याला कळतं की या नावामध्ये किती शक्ती आहे, या परमेश्वरामध्ये काय ताकद आहे, हे आपल्याला हळूहळू त्या नामस्मरणामुळे कळायला लागतं. तर नामस्मरणे वर्मकळे, नामस्मरणे अंतःकरण उजळे म्हणजे काय की नामस्मरण आपण सतत करत राहिलो तर आपले जे काही षड्रिपू असतात ते कमी व्हायला मदत होतात. बऱ्याचदा ते निघून जातात पण त्याला खूप जास्त नामस्मरण लागतं, मात्र बऱ्याच अंशी ते कमी व्हायला मदत होतात, ते कमी होतात आणि आपलं अंतःकरण जे आहे ते शुद्ध करण्याचं काम नामस्मरण करत असतं. म्हणजे एखादी खूप वर्षांपासूनची जुनी असलेली फरशी जिच्यावर खूप धूळ जमली असते, चिकटती झालेली असते, खराब झाली असते, काळी पडली असते, तिच्यावर जर का साबण आणि पाणी टाकून आपण घासून तिला स्वच्छ केली तर ज्याप्रमाणे ती चकाकायला लागते
तसंच नाव हे आपल्या मनासाठी कार्य करत असतं. षड्रिपूंनी जे काही आपल्या मनामध्ये जे काही रिपू भरलेले असतात, जे काही वाईट गोष्टी भरलेल्या असतात, ते धुवून काढण्याचं काम आणि आपल्या मनाला पुन्हा स्वच्छ करण्याचं काम, आपल्या अंतःकरणाला स्वच्छ करण्याचं काम हे नाम हे करत असतं. म्हणजे बेसिकली आपली सात्विक वृत्तीमध्ये हे वाढ करत असतं. नावामुळे आपल्या सात्विकतेमध्ये वृद्धी होते आणि सात्विकतेमध्ये वृद्धी झाली की आपोआप ज्या निगेटिव्ह आपल्या बाजू आहेत, निगेटिव्ह आपला स्वभाव आहे, रिपू आहे, हे सगळे काही कमी व्हायला त्यामुळे मदत होते. तर नामस्मरणे वर्म कळे, नामे अंतःकरण उजळे, नामाने काळजी मावळे अंतरीची. म्हणजे काय की मी आता तुम्हाला सांगितलं की नामामुळे काळजी मावळते. म्हणजे कसं की एक प्रकारे आपल्याला कॉन्फिडन्स येतो की आपल्याला सांभाळणारा कोणीतरी आपला बाप, आपला वाली, आपला परमेश्वर बसलेला आहे आणि तो आपली काळजी घेणारा असताना आपल्याला कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही, काळजी करायची गरज नाही. तो आहे म्हटल्यावर सगळं छानच होणार आहे, हा कॉन्फिडन्स आपल्या आत असतो, आपल्या आत येतो त्या नामस्मरणामुळे. आणि त्यामुळे नामस्मरणामुळे आपल्या अंतरीची जी काळजी असते ती काळजी मावळते. नामाने श्रद्धा विस्तारते, श्रद्धेने परतत्व लाभते, हे अलौकिक कार्य होते नामामुळे. तर किती छान लिहिलंय हे की नामामुळे श्रद्धा विस्तारते आणि श्रद्धेने परतत्व लाभते. म्हणजे काय की आपण नाव घेत राहिलो देवाचं, जे काही आपलं इष्ट असेल त्याचं आपण कंटिन्युअस नामस्मरण करत राहिलो तर त्यामुळे अधिकाधिक आपली श्रद्धा त्या आपल्या आपल्या इष्टावरची जी आहे ती दृढ व्हायला लागते. जेवढी श्रद्धा आणि दृढ होते तेवढं अधिकाधिक ते इष्ट, त्या इष्टाचे आपल्याला अनुभव यायला सुरुवात होते. म्हणजे कसं की श्रद्धेने परतत्व लाभते. परतत्व म्हणजे काय, परमेश्वराचं तत्व किंवा देवतत्व म्हणूया. तर नामामुळे आपली श्रद्धा विस्तारते, श्रद्धेमुळे आपण अधिकाधिक नाव घेतो आणि असं ज्यावेळी व्हायला लागतं त्यावेळेला त्या श्रद्धेमुळे आपल्याला परतत्व लाभतं. म्हणजे आपल्याला परमेश्वर लाभतो, आपल्याला त्याचा साक्षात्कार होतो. तर हे अलौकिक कार्य होते नामामुळे. तर हे जे अलौकिक कार्य आहे की आपल्याला आपलं इष्ट लाभण्याचं, त्याचे अनुभव येण्याचं, त्याची प्रचिती येण्याचं हे जे कार्य आहे ते श्रद्धापूर्वक घेतलेल्या नामामुळे शक्य होतं. त्यानंतर अजून एक शेवटची याच्यावरची शेवटच्या 2 ओळी आहेत त्या मी वाचते. कशासाठी ग्रंथाचे भार, कशासाठी ग्रंथाचे भार, कशाला ज्ञानाचे डोंगर, नाम हेची शास्त्रांचे सार एकमेव. तर नाव जर आपण घेत असू तर ते नाव जे असतं ते सर्वतोपरी असतं. ते नाव जर का आपण घेत असू तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे इतर कुठलेही ग्रंथ वाचायची, बाकीचे पुराण वाचण्याची किंवा फार डीप त्याच्यामध्ये जायची गरज नाही. नाव हे एकमेव इनफ आहे, परिपूर्ण आहे, सक्षम आहे आपल्याला तारण्याकरता. ओके, त्यामुळे जर का आपण नाव घेत असू तर बाकी काहीही केलं नाही तरी चालेल. फक्त नाव हे श्रद्धेने घेतलं तर ते नावच आपल्याला तारत असतं. तर असं होतं. ह्या 5 ओळी मला असं वाटलं की तुम्हाला सांगाव्या, खूप छान होत्या. आणि याच्या त्या पुस्तकामध्ये अशा अजून देखील ओळी आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ जर का आवडला असेल आणि या ओळी जर का आवडल्या असतील तर मी अजून माझी अशी इच्छा आहे की मी अजून ओळी तुम्हाला वाचून दाखवाव्या. खूप छान आहेत. आणि पण ते डिपेंड की जर तुम्हाला आवडलं तर मला सांगा, मी डेफिनेटली तुमच्यासाठी पुन्हा काही ओळी तशा घेऊन येईल. आणि जाता जाता मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगू इच्छिते. ऍक्च्युली अनुभव अनेक आहेत आणि बरेच मोठे शहाणे अनुभवी लोक सांगतात की परमेश्वराचे जे अनुभव असतात, देवाचे जे अनुभव आहेत, नामाचे जे अनुभव आहेत ते आपल्यापर्यंतच ठेवावे, ते इतरांना सांगू नये. कारण ज्या दिवशी आपण ते अनुभव सांगायला सुरुवात करतो त्या दिवशी आपल्याला ते असं काही लोक म्हणतात की अनुभव कमी व्हायला लागतात ते जे येत असतात ते. पण मला असं वाटतं की त्याचा दुसरा पैलू असाही आहे की जेवढे आपण अनुभव कोणाला शेअर करू तेवढं ते लोकांपर्यंत पोचतील, तेवढंच लोकांची श्रद्धा जी आहे देवावरची, नामावरची, ती वाढायला त्यांनी हातभार लागतो. त्यामुळे मला असं वाटतं की
माझे अनुभव मी शेअर करावेत, कारण हा व्हिडिओ बघत असणाऱ्या अनेक लोकांपैकी एकाला जरी माझ्या या व्हिडिओमुळे किंवा त्या अनुभव ऐकल्यामुळे जर का फायदा झाला, तर मी म्हणेल की हा व्हिडिओ बनवण्याचा माझा जो काही उद्देश आहे तो सफल झाला. तर मी तुम्हाला असे अनेक अनुभव आहेत, पण त्याच्यापैकी एक खूप साधा सिंपल अनुभव मी तुम्हाला सांगेल. खूप सिंपल अनुभव आहे. तुम्ही याला कोइन्सिडन्स म्हणू शकता, पण मी याला म्हणेन की एक माझा देव माझ्या सोबत आहे, असा एक माझा विश्वास. तर झालं असं होतं, मला आता नेमकं वर्ष आठवत नाही, पण एक काही वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळी स्मार्टफोन्स वगैरे इतके कॉमन नव्हते. तर झालं असं की मी पुण्याला होते आणि सतत कृष्णाच्या मंदिरात जाऊन बसायचं आणि तिकडे बसायचं, त्याचं स्मरण करायचं, दर्शन घ्यायचं, हे एक माझं रुटीन होतं. आणि आठवड्यातून एखाद वेळी किंवा 10 दिवसातून एखाद वेळी मी तिथे जायची दर्शनाला. आता झालं असं की मी काही वर्षांकरता मला जावं लागलं ऑस्ट्रेलियाला. तर आम्ही तिकडे गेलो आणि नवीन देश होता आणि बाकीचं असं त्यावेळेला काही म्हणजे व्हॉट्सअप आहे किंवा हे असं काही ते फार कॉमन नव्हतं. मग त्यामुळे मला फार असं तिकडे एकटेपणा वाटायचा. आणि एक असं काहीतरी घटना घडली एक दिवस की काही कारणाने माझा मूड ऑफ होता. तर ऑफ होता आणि मला असं खूप वाटायचं, म्हणजे माझं असं बऱ्याचदा होतं की मूड ऑफ असला ना की आपण जायचं मंदिरात आणि सांगायचं देवाला जे काही असेल मनात ते, त्याला गाराणे सांगायचे बेसिकली. तर मला खूप माझा मूड ऑफ होता आणि मी काय केलं की जवळच एक मोठं पार्क होतं, त्या पार्कमध्ये मी जाऊन बसली. हाईड पार्क नाव आहे, जे कोणी सिडनीमध्ये असेल त्यांना माहिती आहे. तर हाईड पार्क मध्ये मी जाऊन बसली. खूप मोठं पार्क आहे. तुरळक गर्दी होती, म्हणजे ऊन बऱ्यापैकी होतं, त्याच्यामुळे गर्दी तुरळक होती, फार लोक नव्हते. तर मी जाऊन बसली आणि माझा मूड ऑफ असल्यामुळे मी देवाला म्हणायला लागली की यार काय देवा, मला इथे काहीच नाही माहिती यार, मला तुझी आठवण येते. मी अशीच बोलते, सॉरी, मी तर अशी जेव्हा केव्हा बोलते मी अशीच बोलते की कृष्णा, मला तुझी खूप आठवण येते आणि मला तुला भेटायचंय, मला मंदिरात यायचंय, पण मला काहीच माहिती नाही रे, इथे मंदिर कुठे आहे, काय कुठे आहे, आणि मला खूप आठवण येते तुझी आणि मला तुला भेटायचंय, मला काय, मी ते कसं करू, तूच सांग मला, मी आता कुठून मंदिर शोधणार आहे, असं वगैरे माझं त्याच्याशी गप्पा चालल्या होत्या. तूच सांग मला मंदिर कुठे आहे म्हणून, मला तुला भेटायला यायचंय, मला तुझी खूप आठवण येते, असं चाललं होतं. खूप बालिश टॉक काही लोकांना वाटू शकतं, पण आता आहे, मी अशीच आहे. तर मी बोलत असताना अचानक एक इस्कॉनचं एक ते असतात ना साधू, ते माझ्या समोर कुठून तरी अचानक आला आणि मला म्हणतो, हरे कृष्ण माताजी, नवीन आहे का तुम्ही सिडनीमध्ये? म्हटलं हो नवीन आहे. तो इंग्लिशमध्ये बोलत होता. नवीन आहे तुम्ही सिडनीमध्ये? म्हटलं हो नवीन आहे. तर म्हणाला एक काम करा ना, मग कधीतरी मंदिराला येऊन भेट द्या कृष्णाच्या, तुम्हाला छान वाटेल. तर मी म्हटलं, मी आत्ताच बोलत होती आणि मी आत्ताच देवाला सांगत होती की मला तुझ्या मंदिराचा पत्ता माहिती नाहीये आणि तू इतक्या लवकर कोणाला तरी पाठवलं देखील मला मला मदत करायला. तर तो साधू म्हणाला की तुम्हाला माहिती आहे का मंदिर कुठे? मी म्हटलं नाही, मला माहिती नाही. तर त्यांनी एक पेपर काढला, त्या पेपरवर त्यांनी मंदिराचा ऍड्रेस लिहिला. तो पेपर त्यांनी मला दिला आणि म्हणाला की नक्की मंदिरामध्ये या, तुम्हाला छान वाटेल. तर अशा प्रकारे मी त्याला रडून रडत म्हणतेच आहे की तू मला तुझ्या मंदिराचा पत्ता सांग, मी कुठे येऊ सांग तुला भेटायला, असं वगैरे. आणि त्याने मला कोणाला तरी पाठवलं माझ्या समोर त्याच वेळी आणि त्यांनी मला पत्ता दिला आणि मी नंतर त्या मंदिरात गेले. आता प्रत्येक जण, आता बरेच लोक हे म्हणू शकतात की कशाला मंदिरात जायची गरज आहे, देव तर सगळेच ठिकाणी असतो, तो घरी पण असतो. पण मंदिरात जाऊन त्याची मूर्ती बघून आणि हे बघून आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळतो, बऱ्याच लोकांना मिळतो. तसं मला पण होतं, मला पण वाटायचं की छान वाटायचं मला त्याची मूर्ती बघून. त्यामुळे मी त्याला म्हणत होती की मला तुझ्या मंदिराचा ऍड्रेस हवाय, मी कशी येऊ सांग. आणि त्यांनी कोणाला तरी पाठवलं माझ्या समोर आणि मला पत्ता मिळवून दिला आणि मी मंदिरात गेले. खूप छोटासा अनुभव आहे, काही लोकांना अगदी हा प्युअर कोइन्सिडन्स वाटू शकतो, पण असे अनेक कोइन्सिडन्सेस नाही, ते ऍक्च्युली माझ्या देवानी मला दिलेली साथ आहे, माझे अनुभव आहेत. असे अनेक मला आले आहेत आयुष्यामध्ये, खूप सारे अनुभव आलेत. तर अशा प्रकारे तो कायम सहाय्यभूत होतो.
तर ही फॅक्ट आहे. तर बस नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या. जितकं घेता येईल तितकं घ्या. हळूहळू तुम्हाला कळायला लागेल की ज्याचं तुम्ही नाव घेताय तो तुमच्या सोबत आलेला आहे, तो तुमची काळजी घेतोय आणि आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज उरलेली नाहीये. तर तुम्ही फक्त नावाने त्याला बोलवा, प्रेमाने त्याला बांधून ठेवा आणि तो कायम तुमच्या सोबत राहील. बरं, तुमचे पण असे काही अनुभव असतील ना तर मला प्लीज शेअर करा. मला ऐकायला तर खूप आवडतीलच. प्लस मी माझ्या या व्हिडिओजमध्ये, या चॅनलवर त्यांना लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न देखील करेल. कारण कसं आहे माहितीये का की अशा प्रकारचे सात्विक अनुभव आजकाल मी बघते, खूप भूतांचे चॅनल्स निघालेले आहेत. लोक खूप भूतांचे अनुभव सांगतात. तर लोक जर का भूतांचे अनुभव सांगतात तर मग आपण देवांचे अनुभव शेअर करायला काय हरकत आहे. त्यामुळे जर का तुम्हाला असे काही अनुभव असतील आयुष्यामध्ये आलेले तर मला नक्की ते शेअर करा. आणि मला जर का म्हणजे आवडले आणि खरंच शक्य जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करेल की ते अनुभव मी इथे तुमच्या समोर प्रेझेंट करेल. तर असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. काही चुकलं असेल तर प्लीज समजून घ्या. नादान मूर्ख म्हणून जाऊ द्या, इग्नोर करा. आवडलं असेल तर मला तसं कमेंट करून सांगायला प्लीज अजिबात विसरू नका. आणि तुमचे कमेंटमुळे मला हुरूप पण येतो नवीन नवीन व्हिडिओ बनवायला आणि आवडतं मला. तुम्हा लोकांचे कमेंट वाचायला मला आवडतात. मला माझ्या मागच्या व्हिडिओवर पण इंस्टाग्रामवर खूप सारे मेसेजेस आले, मला आवडलं. तर असंच तुमचं प्रेम सदैव माझ्या सोबत असू द्या. काही चुकलं असेल तर प्लीज मला सांभाळून घ्या. माझी चूक दुरुस्त करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून व्हिडिओ आवडला की नाही हे सांगायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम आणि तुमची साथ अशीच सदैव माझ्या सोबत असू द्या. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णाय वासुदेवाय. हरये परमात्मने. प्रणतः क्लेशनाशाय. गोविंदाय नमो नमः. नमस्कार.